राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली आणि या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले। त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे धारावी पुनर्विकासाच्या संदर्भातला धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी कुर्ल्यातल्या दुग्ध व्यवसाय विकास विभागाची 8.5 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी अटी शर्तींसह मान्यता देण्यात आलेली आहे। तसंच 200 बेड्सच्या विमा कामगार रुग्णालयाच्या उभारणीबाबतही निर्णय हा घेतला गेलेला आहे। कोणकोणते महत्त्वाचे निर्णय घेतले गेले त्याचा आढावा आपण घेऊया। महाराष्ट्र अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना, आयोगासाठी पदनिर्मिती, जागा, अनुषंगिक खर्चाला मान्यता। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोग सुद्धा स्वतंत्रपणे कार्यरत राहणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या साठी म्हणून दुग्ध व्यवसाय विकास विभागाची कुर्ला येथील 8.5 हेक्टर जमीन हस्तांतरित करण्यासाठी करारनाम्यातल्या अटी आणि शर्तींसह मान्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये विमा कामगार रुग्णालयाची उभारणीसाठीची जमीन द्यायला मान्यता। पुणे, अहिल्यानगर, अमरावती, नाशिक, बारामती, सातारा, पनवेलमधल्या रुग्णालयांना जमीन देण्यास मान्यता। रस्ते विकास महामंडळाला पथकराच्या सवलतीसाठी आता भरपाई मिळणार, या संदर्भातला देखील निर्णय घेतला गेलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।